सर्व आचत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग 9 नंबरचा घेतोय. या अगोदर अनेक विषयाला आपण स्पष्टीकरण केलं. त्याचप्रमाणे मागच्या सत्संगापासून जीव हा पदार्थ आपण अभ्यासतोय. खरं म्हणजे जीवानी जीव जर अभ्यासला त्याला दुसरं अभ्यासण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही, कारण परमेश्वराने ही सृष्टी या जीवासाठीच निर्माण केली. त्याचप्रमाणे परमेश्वराचं अवतार कार्य या जीवासाठीच असतं. देवता सुद्धा या जीवासाठीच काम करत असतात. आणि मुक्तीलाही जायचंय, आनंदाला जायचंय फक्त जीवाला. कारण देवता या नित्य बंधनात असल्यामुळे त्यांना कधीही या बंधनातून निघता येत नाही, मोक्षाला जाता येत नाही, परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त करता येत नाही. आणि प्रपंच जड असल्यामुळं ह्या संदर्भात त्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. आणि म्हणून सर्व जे पण चाललंय, परमेश्वराने जे पण केलंय ते फक्त या जीवासाठी. आणि म्हणून या जीवाने जर हे समजून घेतलं आणि स्वतःच्या मुक्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्यातनी जो प्रयत्न केला तोच त्याच्याबरोबर येणार आहे. आणि त्या प्रयत्नातूनच तो या परमेश्वराच्या प्राप्तीला पोहोचणार आहे. म्हणून जीवानी जीव समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठीच परमेश्वराने सुद्धा हट्ट धरलेला आहे. परमेश्वराचा कड सुद्धा तोच आहे. आणि म्हणून आपण मागच्या सत्संगापासून जीव बघायला सुरुवात केली. प्राथमिक स्वरूपात आपण हा जीव कसा नित्य 4 पदार्थापैकी एक आहे हे आपण बघितलं. आणि त्या बघण्यातून परमेश्वराने कोणत्या वचनाच्या द्वारे ते आपल्याला प्रमाण दिले ते पण आपण बघतोय. परमेश्वराने जीवाची एक सुंदर अशी व्याख्या केलेली, त्या व्याख्या आपण मागच्या वेळेस बघितली होती. आपण जीव हा पदार्थ अनंत आहे या विषयाकडे आज आपण जाणार आहोत. कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितले, अनंत जीव, अनंत ब्रह्मांडे, अनंत देवता. कारण आपण जीव बघितलं, जीव म्हटलं की आपण एक आत्मकेंद्रित असल्या कारणाने आपण आपलं बघत असतो. म्हणून जीव किती आहे त्याचे कार्यकारण स्वरूप लक्षण बघण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ती संख्या समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते कोणत्याही संख्येमध्ये बसवणं शक्य नाही. महावाक्यात अनादि आणि नित्य हा जो जीव वस्तू आहे ही एकू जरी सांगितलेली असली तरी ती फक्त जातीत्वाने, म्हणजे जशा देवता वर्ग ज्या अर्थाने एक वस्तू आहे त्याच अर्थाने जीव वर्ग ही एक स्वतंत्र वस्तू आहे. परंतु वस्तुता अनादि आणि नित्य असे जीव अनेक आहेत, अनंत आहेत. आणि हे अनंत जीव आपल्याला समजावण्यासाठी, सांगण्यासाठी परमेश्वराने अनेक वचनाच्या माध्यमातून आपल्याला त्याचे प्रमाण दिलेले आहे. विचाराचं 212वं जे वचन आहे त्यामध्ये परमेश्वर स्पष्ट सांगतात, अनंत ब्रह्मांडे, अनंत देवता, अनंत जीव आणि अनंत परमेश्वर. त्याचप्रमाणे अनेक सूत्रा जीवाचे गणनेच्या दृष्टीने जीवाचं अनंतत्व सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. संसरण प्रकरणामध्ये 2 नंबरचं जे वचन आहे, तमो निमग्न जीव माया स्वरूपी असते. जीव हा जो शब्द आहे अनेक वचने असल्यामुळं अनंत जीवाच्या संदर्भात परमेश्वराने हे सांगितलेलं दिसतं. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलेलं जे अनंत जीव आहे त्याचे प्रमाण आपल्याला अनेक सापडतील. त्याचप्रमाणे संसरणामध्येच 5व्या वचनामध्ये परमेश्वर प्रवृत्ती माया व्यापार वसे अविद्यात्मक जीव चैतन्यमय ऐसे घेऊन उठिती. जीव शब्द जेव्हा येतो तेव्हा अनेक वचनी हा शब्द आपण लक्षात घेतला पाहिजे. या व्यतिरिक्त जीव अनेक आहेत यासाठी 6 प्रकरणात अनेक सूत्रे सांगितली आहेत. विचाराच्या 82व्या सूत्रामध्ये सुद्धा बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती अनंत उद्धरिले परी उद्धव अर्जुन हे पुराण प्रसिद्ध.
महादाईसाच्या प्रश्नावरती उत्तर देताना परमेश्वर त्यांना समजावतात की श्रीकृष्ण महाराजांनी अनंत जीव उद्धरलेले, परंतु पुराणामध्ये उद्धवदेव आणि अर्जुन हेच प्रसिद्ध झाले आणि म्हणून लोकांना त्यांच्याच विषयी माहिती आहे. परंतु असं नव्हे, श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा अनंत जीव उद्धरले. कारण परमेश्वराचा अवतार हा जीव उद्धरण्यासाठी होत असल्यामुळं 1-2 जीव फक्त उद्धरतील असं होऊ शकत नाही. कारण परमेश्वराचा जो उद्देश आहे त्या उद्देशाला पूर्ण न्याय देण्यासाठी परमेश्वर अनंत जीवांना उद्धरित असतात. विचार मालिकेतलं 22वे सूत्र सुद्धा तेच सांगते, अनंत उद्धरिले अनंत उद्धरजती अनंत असतुची असती. म्हणजे परमेश्वर स्पष्ट स्वतः सांगतात की अनंत उद्धरलेले आहे जीव आणि अनंत उद्धरण्याचं काम चालू आहे आणि अनंत उद्धरण्याचं सुद्धा बाकी आहे. म्हणजे अनंत हा शब्द या जीवाच्या संदर्भात अनेक वचनामध्ये आपल्याला आलेला आढळेल आणि त्या कारणाने आपण जीव अनंत आहोत हे आपण जर समजून घेतलं तर संख्येमध्ये ते कुठेही बसत नाही आणि अनंत जीवामधले आपण एक आहोत. त्यामुळे आपलं अस्तित्व काय, आपली किंमत काय याचा जेव्हा आपण विचार करू त्यावेळेस अनंतामधले आपण आहोत, कुठं आहोत, किती आहोत, कसे आहोत याला काही महत्त्व राहत नाही. परंतु अज्ञानाने आणि अन्यथा ज्ञानाने आपण आपलं मनामध्ये आपल्या विचारामध्ये आपलंच आपण खूप मोठं महत्त्व निर्माण केल्यामुळं आपण ज्यावेळेस जीवन जगत असतो त्यामध्ये अहंकाराने अज्ञानाने मीपणा आणि माझं तुझं हे निर्माण होतं. परंतु जीव अनंत आहे आणि त्या अनंत जीवातले एक आपण आहोत ही जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपण नक्कीच स्वस्थ चित्त होऊन या परमेश्वराच्या तत्वज्ञानाला समजून घेऊन या परमेश्वर प्राप्तीसाठी हा रस्ता कापण्याचा प्रयत्न करू. अशा अनेक वचनात जीवासंबंधी अनेक वचनी शब्द वापरले आहेत. जीव हा शब्द अनेक वचनी येतो व जीव हा शब्द एक वचनी येतो. यावरून जीव अनेक अनंत आहे हे स्पष्ट होते. एक वचनी जीव आणि अनेक वचनी जीव हा शब्द परमेश्वराने अनेक वचनामध्ये वापरलेला असल्यामुळं हे अनंतत्व परमेश्वराने सांगितलेले या जीवाचं हे आपल्याला लगेच समजून येईल. आता हा जीव जो आहे अनंत जरी असले तरी अनंत जीवाचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे आणि आपण अनेक वेळा हे शब्द कानावरती ऐकलेले असतात, कुठंतरी प्रवचनाच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून, आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून लीळा येतात, अनेक साधू संत आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याच्यामध्ये हे शब्द वापरलेले असतात. परंतु त्या शब्दांचा योग्य असा आणि जसा आहे तसा अर्थ समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून हे शब्द परत परत येत राहतील. त्या शब्दांचा अर्थ समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. जीव हा अनादि अविद्ययुक्त आहे म्हटले, असा शब्द अनेक वेळा आलेला आहे. अनादि हा शब्द जीवासाठी वापरलेला जातो, त्याचप्रमाणे ह्या अविद्येला सुद्धा वापरला जातो. हे आता नेमकं आपण समजून घ्यायचंय. जीवाचे स्वरूपच मुळात अनादि कालापासून अविद्ययुक्त आहे आणि संसरण प्रकरणामध्ये 5व्या वचनात परमेश्वर स्पष्ट सांगतात की हा जीव कसा आहे, अविद्यात्मक जीव. म्हणजे ही जी अनादि अविद्या जी आहे ही काही वेगळी नाहीये, ती अविद्यात्मक जीव आहे. म्हणजे त्यातच सामावलेलं असल्यामुळं त्याला वेगळं म्हणता येणार नाही, वेगळं सांगता येणार नाही आणि म्हणून शब्द जो वापरलेला आहे तो आपल्या लक्षात येईल, अविद्यात्मक जीव. म्हणजे तो जोडून शब्द वापरल्यामुळं ही अविद्या जी आहे ती जीवाला कशी चिकटलेली आहे हे आपल्याला पुढे जाऊन बघता येईल. विचार मालिकेतलं 34वं सूत्र आहे, जीवाचा माथा अनादि अविद्या गा. जीवाचा माथा म्हणजे जीवाचं जे माथा म्हणजे आपण डोकं घेऊ शकतो ते जे आहे हे अनादि अविद्येनं युक्त असतं. म्हणजे पूर्ण जीवाच्या मध्ये त्या स्ट्रक्चरमध्ये अनादि अविद्या ही पूर्णपणे भरलेली आहे, मिसळलेली आहे असं लक्षात येईल. अशा अनेक वचनावरून जीव स्वरूप अनादि अविद्येने युक्त असल्याचे आपल्याला दिसून येईल.
परंतु ही अनादि अविद्या जी आपण शब्द वापरतो, तर ही अनादि अविद्या नेमकी आहे काय, ती आपल्यात आली कशी? अनादि शब्द जर वापरला आहे तर ती आपल्यात पहिल्यापासूनच आहे का, आणि मग ती कधीच नष्ट होणार नाही का? हा विचार जेव्हा आपण करू तेव्हा परमेश्वराचं हे कृपाछत्र आपल्याला लक्षात येईल. कारण ह्याच अनादि अविद्येचा परमेश्वर नंतर छेद करून आपल्याला प्राप्तीला घेऊन जात असतात. आणि ही अनादि अविद्येचा छेद करण्याचा जो अधिकार तो फक्त परमेश्वराचा आहे. कोणतीही देवता या अनादि अविद्येचा छेद करू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराचं परमेश्वरत्व सुद्धा तिथं आपल्याला दिसून येईल. याविषयी उद्धव गीता, ज्ञानप्रबोध, रुद्धिपूर वर्णन या अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा या अनादि अविद्येचे दाखले जीवाच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करताना आढळतील. ज्याप्रमाणे सूत्रपाठामध्ये या अनादि अविद्येच्या विषयी, लीळाचरित्रामध्ये अनेक लीळांमध्ये या अनादि अविद्येविषयी आपल्याला माहिती मिळते, त्याचप्रमाणे इतर ग्रंथांमध्ये सुद्धा ही माहिती आहे. त्यामुळं अनादि अविद्या हा जो विषय हा आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनादि अविद्या ही कशी आहे आणि काय आहे हे नेमकं जर आपण लक्षात घेतलं तर तिची भीती निर्माण जी आपल्या मनामध्ये झालेली असेल किंवा होईल, तर ती भीती बाळगण्याचं काही कारण नाही. परंतु अनादि अविद्येमुळंच आपल्या ह्या जीवाच्या सर्व गोष्टी ज्या आहे निगेटिव्ह, नकारात्मक, त्या मात्र निर्माण झालेल्या आहे आणि त्या आपण करत असतो. म्हणून अनादि अविद्येवरती विचार करून, त्याचं चिंतन करून त्याच्यामध्ये आपल्याला कसा संयम ठेवता येईल, संयम निर्माण करता येईल याचा आपण विचार करावा लागणार आहे. जीव स्वरूपात ही अनादि अविद्या शाही पाणी न्यायाने म्हणे कालवलेली असते. शाईचे पेन आपण पूर्वी बघितलेले असेल, आजकाल शाईचे पेन दिसत नाही, परंतु शाई नावाची जी वस्तू आहे ती आपण अनुभवलेली असते. आज बॉल पेन जरी लिहिताना वापरत त्याच्यामध्ये सुद्धा शाई असते. एखादा हंडाभर जर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1-2 थेंब जरी ती शाई टाकली तर पूर्ण हंडाभर जे पाणी असतं त्याचा कलर ती 2 थेंब शाई बदलू शकते. अशा पद्धतीनं ह्या जीवाच्या स्ट्रक्चरमध्ये, जीवाच्या मध्ये ही अनादि अविद्या जी आहे ही शाही पाणी न्यायाने मिसळलेली आहे, कालवलेली आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. परंतु प्रश्न असा पडतो की परमेश्वराने सांगितलेली जी जीवाची व्याख्या आहे तिच्यामध्ये जीव स्वरूप हे केवळ म्हणजे शुद्ध सांगितलेले असताना ही जीव जो आहे तो अविद्यायुक्त कसा बनला, कसा झाला? कारण नित्य केवळ अनादि अविद्यायुक्त वस्तू एकवाती ते जीव शब्द बोलजे, अशी व्याख्या परमेश्वराने महावाक्यातल्या दुसऱ्या वचनामध्ये जर केलेली आहे. परंतु नित्य आणि केवळ शब्द जरी अगोदर आले तर परमेश्वराने तिसरा शब्द अनादि अविद्यायुक्त हा शब्द वापरलेला आहे. परंतु याचा अर्थ काय का मूळ जे आहे ते जीवाचं नित्यत्व दाखवतं, केवळत्व दाखवतं, परंतु नंतर अनादि अविद्या ही त्या जीवामध्ये निर्माण झाली. म्हणून आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतील की पूर्वी नव्हती मग नंतर आली, कशी आली, कधी आली? तर हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जीव अविद्यायुक्त कसा झाला? तर पुष्कळशा पाण्यामध्ये थोडीशी शाई जेव्हा आपण मिसळतो त्यावेळेस मुळात अत्यंत स्वच्छ असलेलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये त्याचा कलर बदलतो, किंचित काळिमा येतो. त्याप्रमाणे मूलतः स्फटिक शुभ्र हा जो जीव आहे परमेश्वराने त्याचं जे स्वरूप सांगितले जीव स्फटिक शुभ्र सांगितलेलं असल्यामुळं आपल्याला ते लक्षात येईल. परंतु जरी स्फटिक शुभ्र जरी असलं तर जीव स्वरूपात या काळ्या रंगाची जी अविद्या मिसळलेली असल्यामुळे त्याचं किंचितचं सावळं स्वरूप बनलेलं आहे. आणि नंतर ती कुणी टाकली का, नंतर अनादि अविद्या ही कोणीतरी आपल्यामध्ये मिसळली का, ही शंका आपल्याला नक्कीच निर्माण होईल. परंतु तसं कोणत्याही प्रकारचं नाहीये. त्याच्यासाठी परमेश्वरांनी खूप सुंदर सुंदर दृष्टांत सांगून आपल्याला विषय समजून सांगण्याचा सांगितलेला आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आचार मालिकेतले 193 जे सूत्र आहे त्याच्यामध्ये जीवाचं मूळ स्वरूप कसं आहे, जीव स्फटिकाकारू असं सांगितलेलं आहे. असं जरी स्फटिकाकारू असलं, स्फटिकाकारू म्हणजे पारदर्शक, इकडून बघितलं तर तिकडं दिसेल काचेप्रमाणे, म्हणजे इतकं स्वच्छ, निर्मळ आणि केवळत्व ह्या जीवामध्ये असून सुद्धा
ह्या अनादि अविद्येने किती आपल्यामध्ये नकारात्मक गोष्टी निर्माण केलेल्या आहे. आणि यदा कदाचित ही अनादि अविद्या जर आपल्याकडे नसती तर ह्या परमेश्वराला हे जेवढे उपद्व्याप करावं लागतंय आज, तर ते करावं लागले असते का? किंवा आपण परमेश्वर प्राप्तीसाठी जो प्रयत्न आणि प्रयास करतोय तो करावा लागला असता का? ही शंका आपोआपच आपल्या मनामध्ये येत असेल. असं जरी असलं, जीव स्फटिकाकार जरी असलं तरी जीव स्वरूपाचे शुभ्रत्व नष्ट झाले असे मात्र म्हणता येत नाही. त्याच्यात ते शाही पाणीप्रमाणे जरी शाही त्याच्यामध्ये मिसळली आणि त्याचा कलर बदलला, याचा अर्थ ते मूळचं जे परमेश्वराचे पाण्याचं जे निर्मळत्व आहे, जे स्वच्छ आहे, ते संपलं का म्हटले? तसं काही नाही. इतकेच नाही, पण फक्त अनादि अविद्येने युक्त असलेलं जीवस्वरूप हे परमेश्वराने एक दृष्टांत सांगितलेला आहे आणि त्या दृष्टांतातून आपल्याला ते समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे का खार दिलेल्या म्हणजे घातलेल्या पाण्यात मिसळून भिजून उकळून धुवून काढलेल्या वस्त्राप्रमाणे स्वच्छ असते. आपण जो कपडा असतो, खारीचा कपडा आपण म्हणतो, पूर्वी त्याला कडकपणा येण्यासाठी खादीच्या कपड्याला त्याला खळ दिल्या जायची आणि ती खळ देण्याच्यासाठी किंवा आज आपण सुद्धा जे कपडे धुतो, स्वच्छ करतो, त्याची जी प्रोसेस आहे ती जर आपण समजून घेतली तर आपल्याला लक्षात येईल. ती कपडा आपण धुण्याचं जे प्रोसेस आहे, धुण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण जर समजून घेतली तर त्याचप्रमाणे हा जीव याच्यावरती प्रोसेस होऊन ह्या मूळ केवळत्व जे स्वच्छ जीव आहे तो पुढे जाऊन येत असतो, त्याचा स्वच्छता येत असते. त्या वस्त्राचा ज्याप्रमाणे पाहिजे तसा मग नंतर रंग देता येतो, त्याचप्रमाणे ह्या अविद्यायुक्त जीवाला वाटेल त्याच्या जर सानिध्यात ठेवता आलं किंवा ठेवता येतं, त्याला ज्याच्या सानिध्यात ठेवाल त्याच्यासारखाच तो होऊन जात असतो. विचार मालिकेतलं 39वं सूत्र परमेश्वराने सांगितलं, जीव जाईसा संगी ठेविजे तैसा ठाके. आणि हे खूप सुंदर परमेश्वराने काही लीळांमध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे. कारण ज्यावेळेस जीव आपण अभ्यासतो आणि जीव अभ्यासाला सुरुवात करतो, आपलंच आपण चिंतन करायला लागतो, त्यावेळेस आपल्याला आपणच उलगडत जात असतो. काही प्रसंगानुरूप परमेश्वराने या लीळेमधून आपल्याला हे खरं सांगितलेलं आहे. चैतन्यपराचा जो परमेश्वर आहे तो आपल्याला प्राप्त करायचा आणि हा जीव सर्वात खाली म्हणजे जीवाच्या नंतर देवता सुरू होतात, करभूमीच्या देवतेच्या खाली आपण येतो. म्हणजे एवढे टप्पे आपल्याला पार करून परमेश्वराला प्राप्त करायचंय, तर ते शक्य तरी आहे का? आणि हा जीव त्या परमेश्वराला प्राप्त तरी करू शकतो का? असे अनेक प्रश्न आपल्याला निर्माण होतात. त्यावेळेस सुद्धा खडकुली येथे परमेश्वर आचार्य व इतर भक्तांना निरूपण करत असतात आणि त्यावेळेस परमेश्वराने हा उखरल्या वस्त्राचा दृष्टांत सांगून परमेश्वर जीवास कशा पद्धतीने परमेश्वराची प्राप्ती घडून आणतात ते समजून सांगतात. निरूपण चालू असतं आणि अचानक परमेश्वर सांगतात की देव हा कशानेही प्राप्त होऊ शकत नाही या जीवाला, किंवा हा जीव ह्या परमेश्वराला कशानेही प्राप्त करू शकत नाही. हे ज्यावेळेस परमेश्वर निरूपणात सांगतात तेव्हा आचार्यांना खूप आश्चर्य वाटतं आणि ते परमेश्वराला सांगतात की ह्या जीव जर परमेश्वराला प्राप्त करू शकत नसेल तर का करू शकत नाही? तर परमेश्वर त्यांना समजावून सांगतात की स्वामींनी या गोष्टी सांगून आपल्याला धीर दिलेला आहे, एक प्रकारची विश्वासार्हता आपल्याला दिलेली आहे का हा जीव म्हणजे अनंत जो जीव आहे तो एकही निर्दोष नसल्यामुळे, तो कोणत्या तरी कशा तरी दोषात अडकलेला असल्यामुळे तो परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. कारण कोणते कर्म जो जीव आहे तो कोणी कर्म चांडाळ आहे, कोणी कृतज्ञ आहे, कोणी प्रतारक आहे, कोणत्या तरी जीवामध्ये वंचकत्व असतं, कोणी विश्वासघातकी असतो, कोणी मातृद्रोही, गुरुद्रोही, मार्गद्रोही, गोत्रद्रोही, स्वामीद्रोही, काही परमेश्वरद्रोही, असे अनंत जीव जरी असले तर हे दोष सुद्धा अनंत असल्यामुळं
कोणता ना कोणता जीव कोणत्या तरी दोषामध्ये अडकलेला असल्यामुळे तो निर्दोष नाही, आणि निर्दोष जीवच तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. परंतु एकही जीव जर निर्दोष नसेल तर तो परमेश्वराला कसा प्राप्त करेल? तो कशात तरी अडकलेला असल्यामुळं आणि निर्दोष नसल्यामुळं कोणत्या तरी दोषाने युक्त आणि प्राप्त असल्यामुळं हा जीव परमेश्वराची प्राप्ती तरी कशी करेल, असं परमेश्वर त्यांना सांगतात. परंतु हे सांगितल्यानंतर आचार्यांना खूप दुःख होतं का प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या समोर आहे, परमेश्वराकडून आपल्याला बोध झालाय, जीवेश्वर भाव उमटलाय, आणि ही सर्व उपलब्धता असताना सुद्धा जर आपण परमेश्वराला प्राप्त करू शकत नसेल तर या जीवनाचा उपयोग काय, याचं त्यांना खूप दुःख होतं. आणि ह्या दुःखामुळे ते निरूपण संपल्यानंतर बाजूला जाऊन दुःख वेगाने ते रडायला सुरुवात करतात. ते रडत असतानाच परमेश्वर सर्वज्ञ असल्यामुळे ते त्यांच्या पाठीमागे जातात, त्यांच्या जवळ जातात आणि आचार्यांच्या पाठीवरती हात फिरून रडू नका, रडल्याने देव काय मिळणार आहे का, असं समजावतात. उदाहरण पण देतात की जर तुमचं जे डोकं आहे ते एखाद्या दगडावरती जर आपटलं तर त्यांनी परमेश्वर होईल का? त्यांनी कपाळ मोक्ष होईल, म्हणजे कपाळ फुटेल, परंतु परमेश्वर मात्र मिळणार नाही, मोक्ष मात्र मिळणार नाही. त्याच्यासाठी परमेश्वर सांगतात की जे परमेश्वराने सांगितलंय परमेश्वर प्राप्तीसाठी ते जर तुम्ही केलं तरच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. आणि तिथं परमेश्वर सुंदर असं वचन आपल्याला सांगतात, धीरविराव होवावे, म्हणजे आपण धीर धरला पाहिजे. आज आपल्याला संसारात, व्यावसायिक जीवनात, कौटुंबिक जीवनात अनेक संकटे येत असतात आणि छोटे छोटे संकट ना सुद्धा आपण तोंड देण्यासाठी धीर धरण्याचा प्रयत्न करतो. सर्वात मेन म्हणजे हे जे संकट आपल्या समोर आहे ते अत्यंत छोटे आहे आणि ते आपणच मिळवलेले आहे. परंतु सर्वात मोठं संकट कोणतं आहे की आपण निर्दोष नाही, अनेक अनंत दोषांनी युक्त असलेला हा जीव, अनंत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेला हा जीव आणि अनंत दुःख पावलोपावली मिळवणारा हा जीव, हा परमेश्वराला कसा प्राप्त करत, हे सर्वात मोठं संकट, सर्वात मोठं आव्हान आपल्या समोर असताना आपल्याला किती मोठा धीर धरावा लागेल. परंतु जरी धीर धरला तरी आपल्याला तो परमेश्वर प्राप्त होईलच का, होऊ शकतो का, या शंका आपल्या मनामध्ये येणं साहजिक आहे. परंतु परमेश्वराने आपल्याला धीरविराव व्हावे ह्या सूत्रातून आपल्याला धीर देऊन परमेश्वरांनी आपल्याला एक प्रकारचं वचन, प्रॉमिस, शब्द दिलेला आहे. उद्धरण प्रकरणामध्ये 98 सूत्रे, साध्याच्या प्राप्ती साधन निवर्ते. तसे शाब्दज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञानातील योग्यता फेडून प्राप्तीला परमेश्वर नेत असतात. आणि ज्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला या कपड्या धुण्याच्या या प्रक्रियेविषयी, दृष्टांताविषयी सांगतात, त्यातून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यामध्ये अनादि अविद्या मिसळलेली असल्यामुळे आपल्यामध्ये मुळातच मलिनत्व आहे आणि ते मलिनत्व नंतरच्या काळामध्ये वाढत वाढत जाऊन आपण या कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहे. अनंत जन्म झाले, अनंत सृष्ट्या गेल्या, अनंत वेळा आपल्याला बोध झाला, तो आपण सांडवला आणि अनंत वेळा आपण अनुसरलो तरी ते अनुसरण आपल्याकडून पूर्ण झालं नाही आणि म्हणून आपण इथं घनगळत या कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहे. परंतु जरी आलो असलं तरी परमेश्वराचा जो प्रयत्न आहे आपल्याला त्याच्या प्राप्तीला नेण्याचा, आपल्याला आनंद देण्याचा, तो प्रयत्न परमेश्वर कधी थांबवत नाही. या निरानंद जीवाला परमेश्वर आनंद देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि तो प्रयत्न कशा पद्धतीनं परमेश्वर करतात हे या वस्त्राच्या दृष्टांतातून आपल्याला समजेल. वस्त्र आपण घेतो, कपडे, ते डायरेक्ट धुत नाही, ते एखाद्या पावडरीमध्ये, केमिकलमध्ये बुडवत टाकतो, भिजत टाकतो आणि ते भिजत टाकलेलं असताना मग नंतर आपण ते त्या पाण्यातून काढून आपण आपटतो, घासतो, नंतर स्वच्छ पाण्यात टाकतो
स्वच्छ पाण्यातून काढल्यानंतर परत व्यवस्थित दिसतंय का नाही, व्यवस्थित स्वच्छ झालंय का नाही हे चेक करून पुन्हा पुन्हा आपण त्या प्रक्रियेतून त्याला नेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानुसार त्यानंतर जेव्हा ते वस्त्र स्वच्छ होतं त्यावेळेस त्याला मग आपण कांजी देण्याचा प्रयत्न करतो, त्याला इस्त्री करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो स्वच्छ आणि कडक कपडा आपल्याला घालता येईल, पांघरता येईल. हा अनादि अविद्येने युक्त असलेला हा जीव अशाच प्रक्रियेतून परमेश्वराला घेऊन जावं लागतं ना. ह्या प्रक्रियेतूनच आपण स्वच्छ आपलं केवळत्व आपण निर्माण करू शकतो. कारण जरी मुळात हा जीव केवळ जरी असला, परंतु ह्या प्रपंचामध्ये आल्यानंतर आणि अनंत देवतेचे मळ आपण स्वतःहून घेतल्यानंतर त्या मळाच्या माध्यमातून कर्माच्या माध्यमातून आपल्यामध्ये ही अनादि अविद्या इतकी घट्ट चिकटलेली आहे की ती काढणं आपल्याला तरी शक्य नाही. परंतु परमेश्वराची जर कृपा झाली आणि ती कृपा परमेश्वर आपल्याला करत असतात, कारण या कृपेच्या अधीन होऊनच परमेश्वर अव्यक्त रूप सोडून व्यक्त होतो आणि या कृपेलाच अधीन होऊन परमेश्वर आपल्याला या निरानंद जीवाला आनंद देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. ज्या कपड्याच्या ह्या दृष्टांताप्रमाणे आपल्याला परमेश्वर समजावण्याचा प्रयत्न करतात की शाब्द ज्ञानात व अप्रोक्ष ज्ञानात परमेश्वर कर्माचा नाश करतात. ज्या पद्धतीने आपण कपडा पहिले पावडरीत पाण्यात मिसळतो, त्यानंतर काढून घासतो, म्हणजे एक प्रकारे जे कर्म आपल्याला लागलेले त्या कपड्याला जसे मळ लागलेले असतात ते आपण पहिल्यांदी ते काढण्याचा प्रयत्न करतो, घासून केमिकल मधून टाकून. तसंच या शाब्द ज्ञानात आणि अप्रोक्ष ज्ञानात आपल्या कर्माचा नाश परमेश्वर करत असतात. त्याच्या पुढे जाऊन सामान्य ज्ञानात मळाचा नाश, म्हणजे अनंत देवतेचे जे समग्र मळ आपल्याला लागलेले आहे त्या मळाचा नाश परमेश्वर करत असतात. आणि पुढे जाऊन विषय ज्ञानात अयोग्यतेचा नाश करून हा जीव केवळ आणि शुद्ध होत असतो. अशा प्रकारे जीवाची योग्यता साधनातून साध्यात परावर्तित होते आणि त्यानंतर परमेश्वर आपल्याला प्राप्तीला घेऊन जात असतात. परमेश्वराने आचार्यांना या निरूपणामध्ये स्वतःच अयोग्य जीवाला परमेश्वर योग्य करतात असं सांगून आपल्याला विश्वस्त केलेलं आहे. कारण आपल्यामध्ये तेवढी ताकद नाही, आपल्यामध्ये तेवढी योग्यता नाही की आपण स्वतःहून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. आपण सहजच जर विचार केला, चिंतन केलं की आपण खरंच परमेश्वराला प्राप्त करू शकतो का, तर ही जी प्रक्रिया आहे, ही जो प्रवास आहे, आपण कधीच करू शकत नाही. जरी आता कदाचित परमेश्वराची दया माया कृपा करुणा सतत आपल्या या जीवाच्या साठी ओसंडली नसती आणि परमेश्वराला आपला स्वतःचा आनंद या जीवाला द्यावासा वाटला नसता, किंवा नुसती अशी जरी प्रवृत्ती असली का ज्याला घ्यायचा आहे माझा आनंद तो त्याच्या प्रयत्नाने घेईल असं जरी म्हटलं असतं, तरी अत्यंत दुर्मिळातले दुर्मिळ जीव या परमेश्वराच्या आनंदाला पोचू शकले असते. परंतु देण्याची ही जी प्रक्रिया आहे, हा जो भाव आहे, हा स्वतः परमेश्वराचाच कड असल्यामुळं आपल्याकडून किती प्रयत्न थोडासा जरी असला तरी त्या प्रयत्नाला जास्त यश देणं हे परमेश्वराचं दयाळूपण असल्यामुळं आपण या परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकतो. यात आपण ऐकलं असेल परमेश्वर प्राप्तीचे दोन साधना आहेत, ज्ञान आणि प्रेम. हे ज्ञान आणि प्रेम हे आपण जर समजून घेतलं तर ते खूप सोपं होईल, परंतु याच्यामध्ये अनेक लोकांचे कन्फ्युजन होत असतं. यात ज्ञानी भक्त असो किंवा प्रेमी भक्त असतो, या दोन्हींनाही सारख्याच प्रमाणे प्राप्ती परमेश्वर देत असतात. याच्यासाठी परमेश्वर एक आपल्याला उदाहरण देतात की ज्ञानी याला पाठीशी व प्रेमी याला पोटाशी परमेश्वर धरतात. खरं म्हणजे पाठीशी पोटाशी काय प्रकार आहे, परंतु जर आपण विचार केला तर हे एकाच शरीराचे दोन भाग आहे, पोट आणि पाठ. पोट पुढं असतं, पाठ पाठीमागं असतं. आता जे प्रेमी भक्त असतात परमेश्वर म्हणतात त्यांना मी पोटाशी धरतो, जे ज्ञानी भक्त असतात त्यांना मी पाठीशी घेत असतो.
एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला समजावण्यासाठी. आपल्या समोर 2 मुलं आहे, आपले 2 मुलं आहे असं आपण समजा, आणि कुठं आपल्याला जायचं असेल तर आपण जो छोटा मुलगा असतो, लहान मुलगा असतो, का जो अजूनही रांगतोय, त्याला स्वतःच्या आधाराने चालता येत नाही, उठता येत नाही, तर त्याला आपण शक्यतो पोटाशी धरतो. त्याला उचलून आपण पोटाशी धरल्यानंतर आपण त्याला आधार देतो, आपल्या हाताने त्याला पकडतो. परंतु थोडासा मोठा मुलगा आहे का जो आपल्याला धरू शकतो, त्याला आपण पाठीशी टाकतो, आणि ती पाठीशी टाकल्यानंतर तो मुलगा आपल्या गळ्याभोवती स्वतःच्या हाताने आपल्याला पकडत असतो. म्हणजे जो प्रेमी भक्त असतो त्याला परमेश्वर स्वतः आधार देतात, त्याला स्वतः पोटाशी ठेवतात, धरतात, आणि या आनंदाचा जो प्रवास आहे हा अशा पद्धतीने परमेश्वर आपल्याकडून करून घेतात. म्हणजे ज्ञानी भक्त आहे त्यांना मात्र पाठीशी टाकल्यानंतर त्यांनी त्या ज्ञानाच्या आधारे परमेश्वराला धरायचं असतं, आणि हा परमेश्वराचा प्रवास स्वतःहून करत करत परमेश्वर प्राप्तीला न्यायचं असतं. हे जरी असलं तरी मात्र जी प्राप्ती आहे, जो आनंद आहे, तो ज्ञानी भक्त असो किंवा प्रेमी भक्त असो, तो आनंद दोघांनाही सारखाच असतो. याच्यामध्ये तत्वाच्या दृष्टिकोनातून जर घेतलं तर खूप किस काढता येईल, परंतु आपण खूप खोलवर न जाता परमेश्वराची प्राप्ती दोघांनाही सारखीच असं जर समजून घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप असं कन्फ्युजन होणार नाही. ज्याप्रमाणे अविद्या छेदल्यावरती जीवस्वरूप शुद्ध होते, वस्त्राला जसा रंग द्याल तसे ते वस्त्र होते, तसे त्या जीवाने जसे जोडले तसे त्या स्वरूपाची प्राप्ती दिली जाईल, त्या स्वरूपात तो जाईल. मग प्रत्येकाला परमेश्वराचा जो कड आहे, परमेश्वर म्हणतात प्रत्येकाला मला प्रेमच द्यायचं आहे आणि प्रत्येकाने माझं प्रेमच मिळवावं. परंतु प्रत्येक जीवामध्ये ती योग्यता असेल असं नाही. प्रत्येकाचा अधिकार, योग्यता, जोड आणि प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे. जोड आहे म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहे, अधिकार आहे म्हणून आपल्याला हे बोध दिलाय परमेश्वराने, आपल्याला समजलेलं आहे. आपण कुठं कमी पडतो हे जर आपण चिंतन केलं, फक्त आपण प्रयत्नातच कमी पडतो. ज्याचा प्रयत्न जास्त त्याला परमेश्वर प्राप्ती लवकर होऊ शकते. कारण शाळेत जेव्हा मुलं जातात तेव्हा त्या शाळेतला जो अभ्यासक्रम असतो सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखाच असतो. 100 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक समप्रमाणात शिकवत असतात. सिलेबस सारखा असतो, प्रश्नपत्रिका सारखी असते, टायमिंग तोच असतो. परंतु एखादा विद्यार्थी जास्त कष्ट करून चांगला अभ्यास करतो, त्याचं चिंतन करतो, जास्त प्रयास करतो, प्रयत्न करतो, आणि त्यातून तो जास्तीत जास्त मार्क डिस्टिंक्शन मध्ये पास होतो. एखादा विद्यार्थी कमी प्रयत्न करतो, तो कमी टक्क्यांनी पास होतो, काही नापास पण होतात, काही काठावर पास होतात. याचा अर्थ काय, का प्रत्येक जीवाचा जो अधिकार, योग्यता किंवा जोड आहे ही त्या प्रमाणे किंवा त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर सारख्याच असतात. फक्त प्रयत्न कोणाचा किती आहे त्याच्यानुसार हा आपला आध्यात्मिक प्रवास हा ठरलेला असतो. आणि ह्या ज्या योग्यतेच्या गोष्टी आहे, अधिकाराच्या गोष्टी आहे, ह्या जर आपण विचार केला तर प्रत्येकाचा अधिकार जीव सर्वाधिकारी असं परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय. जीव सर्वाधिकारी म्हणजे त्याच्यात सर्वच जीव आले. विशिष्ट व्यक्ती अधिकारी, दुसरी व्यक्ती अधिकारी नाहीये. हे आपण आजपर्यंत ऐकत आलो की नाही माझा अधिकार नाही, माझी योग्यता नाही, मी जोडलंच नाही. तर या साऱ्या आपल्या विषय व्यवस्था आहे. आपण प्रयत्नात कुठंतरी कमी पडतो आणि तो प्रयत्न लपवण्यासाठी मग आपण ह्या अधिकाराच्या, योग्य अयोग्यतेच्या गोष्टी, जोडच्या ज्या गोष्टी आहे त्या आपण वापरत असतो. परंतु जर प्रयत्न केला तर नक्कीच परमेश्वर म्हणतात मी सहाय्य करल, प्रयत्न करी दैवाचे सहाय्य. हे परमेश्वराचं सूत्र आपल्याला माहीत असायला पाहिजे, सतत चिंतनात असलं पाहिजे की आपण जर प्रयत्न करत असेल या आध्यात्मिक प्रवासामध्ये तर परमेश्वर नक्कीच सहाय्य करतील. जर परमेश्वर सहाय्य करतील तर अनसक्सेस किंवा अडथळ्यांचा विषयच येत नाही, कारण परमेश्वराने हात दिलेला आहे. आणि तो परमेश्वर ह्या आपल्याला जो प्रवास आहे तो करून घेण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे. ती निष्ठा आपली असली पाहिजे. आणि म्हणून आपण अयोग्यतेच्या, जोडच्या, अधिकार अनाधिकाराच्या ह्या गोष्टी किती
त्या गोष्टीचा भाऊ करायचा आणि किती त्या वाढवायच्या आणि किती त्याचा विषय घ्यायचा हे आपण आपलं समजलं पाहिजे. मी जेव्हा सत्संगात जातो अनेक लोक असतात समोर की ज्यांचं आत्ता या संसारात राहण्याचं काही कारण नाही, कारण कोणत्याही जबाबदाऱ्या त्यांच्या नसतात आणि जबाबदाऱ्या नसताना सुद्धा आपण जेव्हा त्यांना समजावतो तेव्हा ते म्हणतात देव मागवेल, देव बोलवेल तेव्हा आम्ही जाऊ, आमचा अधिकारी येईल, आमची जोडच नाहीये, अशा ज्या गोष्टी त्यांनी विषय व्यवस्था केलेली असते तेव्हा मला आश्चर्य वाटतं की अजून कोणता अधिकार, अजून कोणती वेळ तुमची येण्याची तुम्ही वाट बघताय. ह्या कर्मभूमीत आपण जन्माला आलो. कर्मभूमीत जन्माला आल्यानंतर उभयदृश्य अवतार आपल्याला माहीत झाला, आपल्याला बोध झाला, जीव देवता प्रपंच परमेश्वर कळाला. आपण स्थानाला जातो, क्रिया करतो, अनेक कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होतो आणि तरी आपण अधिकाराच्या जोडाच्या गोष्टी जर करत असेल तर ही आपला अप्रयत्न आहे. ज्याप्रमाणे परमेश्वराच्या तत्वज्ञानाची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे, स्पर्श व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे झालेलं नाहीये आणि म्हणून ही आपण विषय व्यवस्था करतो. खरं म्हणजे खूप लोकांचं मला आश्चर्य वाटतं की ज्या व्यक्तीला मुलं झालेले, मुलांचे संसार झाले, त्या मुलांना मुलं झाले, त्यांचे संसार होऊन त्यांना मुलं झाले, म्हणजे चौथी पिढी असे काही लोक आहे, असे काही संपर्कात आहे का चौथी पिढी आज बघताय, म्हणजे ते पंजोबा झालेले आणि तरी त्यांची घरातून निघण्याची तयारी किंवा हिंमत निर्माण होत नाही. तर ही हिंमत का होत नाही? परमेश्वराने एका वचनात खूप सुंदर असं सांगितलंय, जो अवसर ब्रह्मविद्येशी तोच अवसर, जो अवसर विषयाशी तोच ब्रह्मविद्येशी. म्हणजे ज्या वेळे आपण संसार करत असतो त्याच वेळेला आपण या ब्रह्मविद्याशास्त्राला जर वेळ दिलेला असेल, त्याच वयात आपण जर हा अभ्यास केलेला असेल, ती जाणीव आपल्या कुठंतरी बुद्धीत मनात जर ठाम झाली तर कधीतरी जेव्हा संधी भेटेल तेव्हा आपण घराच्या बाहेर पडण्याची हिंमत ठेवत असतो. परंतु ती हिंमत का येत नाही? तर आपला अज्ञानत्व असं नाही. एक तर आपण ज्या क्रिया करतो त्या दृष्टपर करतो, अदृष्टपर जर क्रिया केलेली असेल ती परमेश्वराने जर स्वीकारली आणि त्या क्रियेच्या स्वीकारामुळं आपल्यामध्ये हिंमत येते, बदल घडत असतो आणि आपल्याला परमेश्वराची आवड निर्माण होऊन त्या परमेश्वराच्या प्राप्तीचे वेध आपल्याला लागतात. परंतु आपली क्रिया पलीकडची नसल्यामुळं पलीकडचा वेध आपल्याला होत नाही, अलीकडचंच असल्यामुळं अलीकडामध्येच आपण अडकत राहतो, म्हणजे दुष्टपरातच अडकत राहतो आणि म्हणून बाहेर पडण्याची हिंमत आपल्यामध्ये होत नसते. म्हणून आपण आजचं जी वेळ आहे, आजचं जे वातावरण आहे हे खूप पोषक आहे. खरं म्हणजे जर होकारात्मक विचार केला तर आपण ज्या वयामध्ये आज सूत्रपाठ बघतोय, लीळाचरित्र बघतोय, दृष्टांतपाठ बघतोय, त्या वयामध्ये ह्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारची धार्मिकता अभ्यासलेली नाहीये. फक्त स्थानावर जाणे, कर्मकांड करणे, उपास तापास करणे, एक दुष्टपर भक्ती करणे एवढंच त्यांनी केल्यामुळं आज त्यांची हिंमत होत नाही. परंतु आज खूप लोक अभ्यास करताय, योग्य वेळेत अभ्यासाचे साधनं त्यांना प्राप्त झालेले, हे बी एक भाग्य आणि योगच समजायला हरकत नाही. आज आपण ज्ञानी भक्त आणि प्रेमी भक्त हे जे आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. आपण कुठं बसतो? खरं म्हणजे प्रेम हे परमेश्वराच्या सन्निधानातच मिळतं. परंतु परमेश्वराने एकदा सहजच निरूपण करत असताना महादाईसाला स्पष्ट सांगितलं की ज्ञानियाला सुद्धा प्रेम भेटतं आणि असन्निधानी हट्ट जर धरला तरी मी प्रेम देऊ शकतो. हे जेव्हा महादाईसाला कळतं तेव्हा ते आचार्यांकडे जाऊन सांगतात. तर आचार्य म्हटले असं कधी नाही, असं मी ऐकलंच नाही, मला देवाने सांगितलंच नाही. जेव्हा आचार्य जाऊन देवांना विचारतात तर देव म्हणते तुम्ही विचारलंच नाही तर आम्ही सांगणार कसं? ज्ञानियाला सुद्धा प्रेम होतं, असन्निधानात सुद्धा प्रेम होतं आणि ह्या प्रेमाचाच कड ह्या प्रत्येक जीवानी परमेश्वराचं प्रेमच मिळावं असा कड ह्या परमेश्वराचा सुद्धा आहे. म्हणून आपण त्या पद्धतीने जर प्रयत्न केला तर नक्कीच या परमेश्वराच्या प्रेमाला आपण पात्र होऊ शकतो. आता याच्यावरती किती स्पष्टीकरण केलं तरी
अवघड आहे आणि समजून आपण घेतलं तरी खूप सोपं आहे. ज्ञानी भक्त आणि प्रेमी भक्त हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. दोन डोंगर असतात समोरासमोर आणि ह्या डोंगरामध्ये भरपूर अंतर असतं. ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर जायचंय तर कसं जावं लागेल? पहिला हा डोंगर उतरावा लागेल. मध्ये जंगल असतं. त्या जंगलातून चालत असताना अनेक हिंस्र श्वापद आपल्याला अडचणीचे ठरू शकतात. काटे कुटे दरकुटे, नद्या नाले असं पार करत करत अत्यंत प्रयास अत्यंत कष्ट करून आपल्याला परत तो डोंगर चढावा लागेल. तेव्हा कुठं तो डोंगर पार करून त्या डोंगरावर एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाऊ शकतो. हा जो ज्ञानी भक्त असतो ना, त्याला अशा पद्धतीनं प्रयास करून अत्यंत कष्टाने अत्यंत प्रयत्नांनी त्याच्यावर मात करत 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 एका डोंगरावरून पुढच्या डोंगरावर जाता येतं. परंतु जो प्रेमी भक्त असतो त्याला परमेश्वराने थोडक्यात सांगायचं आजच्या भाषेमध्ये हेलिकॉप्टर ठेवलेलं असतं. एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जायचं म्हणजे फक्त हेलिकॉप्टरमध्ये बसायचं आणि इकडून भुर्र करून तिकडे जाऊन उडत 2 मिनिटात पोहोचायचं. म्हणजे प्रेमी भक्त असा कोणताही प्रयास न करता या परमेश्वराला प्राप्त करू शकतो. आणि जो ज्ञानी भक्त आहे त्याला अत्यंत कष्ट करत करत पुढे जावं लागतं. परंतु ज्ञानाशिवाय प्रेम होणं अशक्य असतं. कारण प्रेमाचे जे उपाय परमेश्वराने सांगितले ते उपाय जोडण्यासाठी आपल्याला ज्ञान आणि ती जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु परमेश्वराची कृपा जर असेल तर कळत न कळत आपल्याकडून हे प्रेमाचे उपाय परमेश्वर करून घेतील आणि आपल्याला या प्रेम देतील. जसं परमपूजनीय बाईसांना परमेश्वराने प्रेम दिलं, त्या अज्ञानापोटी कळत न कळत परमेश्वराकडून त्यांच्याकडून काही क्रिया करून घेतल्या आणि त्या क्रियेच्या पोटीच परमेश्वर स्पष्ट सांगतात की मला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तिथं जाऊन स्वतः प्रेम द्यावं लागलं. तर असा योग येण्यासाठी आपल्यामध्ये सतत प्रार्थना परमेश्वराकडे असली पाहिजे. ते दुःख आपल्या मनामध्ये चतुर्विध दुःख सतत आपल्या मनामध्ये ठेवून आपली ती पोळ आपल्या हृदयात आपण सतत चिंतन जर करत राहिलो तर नक्कीच आपल्याला या परमेश्वराचं प्रेम भेटेल. अशा अनेक उदाहरणातून ज्ञानी भक्त आणि प्रेमी भक्त हे आपल्याला समजावता येतील, सांगता येतील. परंतु तुम्ही कसे समजून घेतात त्याच्यावरती सारे गोष्टी आहे. त्याची जशी जोड आहे, त्याचा जसा प्रयत्न आहे, तशा पद्धतीनं ही आपल्याला प्राप्ती होत असते. जीवाचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून मिळवलेली शिदोरी, त्या शिदोरीतून मिळालेलं फळ हे ठरलं जातं. अविद्येने युक्त असलेले जीवस्वरूप मुळातच शुभ्र निर्मळ असते आणि अविद्येमुळे काळवणते. त्याप्रमाणे ती काळवणं आणि ती अविद्या कशी ह्या जीवामध्ये नंतर आली का अगोदरचीच आहे हे समजवण्यासाठी परमेश्वर जेची कोंडा लावला कनेशी तेची अविद्या जीवाशी, म्हणजे भाताचं उदाहरण देतात. तर शेतकरी कुटुंब असतील त्यांना लक्षात येईल. भाताचं उदाहरण घ्या, गव्हाचं घ्या, मक्याचं घ्या, असे कोणतेही उदाहरणं जर आपण घेतले तर आपल्या लक्षात येईल. भात काढल्यावरती कोंडा निघून जातो. याचा अर्थ भात काढायच्या अगोदर त्याच्यावरती कोंडा असतो ना, आतमध्ये तांदळाचा दाणा असतो. तांदळाचा दाणा जो आहे तो काढण्यासाठी त्याला पहिले कांडावं लागतं, म्हणजे तो कोंडा बाहेर काढावा लागतो. त्यावेळेस ते शुभ्र जो तांदूळ आहे तो आपल्याला दिसू शकतो किंवा दिसतो. त्याचप्रमाणे जीव स्वरूपाचे होते, पण त्या तांदळाच्या दाण्यात कोंडा हा भावरूप आहे व होता. खार घातलेल्या पाण्यात भिजवून धुवून जसे वस्त्र स्वच्छ होते तसे ही अविद्या छेदल्यानंतर जीवस्वरूप शुद्ध होते, निर्मळ होते, स्वच्छ होते. मग त्यात जसा रंग द्याल तसेच ते होत असते. त्याप्रमाणे ज्या जीवाला ज्ञानाची प्राप्ती किंवा त्या जीवाला प्रेमाची प्राप्ती दिली जाईल आणि जशी प्राप्ती दिली त्याप्रमाणे त्या परमेश्वराला तो प्राप्त होत असतो. मात्र दोघांनाही परत येणे नाही या जन्ममृत्यूच्या दुःखामध्ये, नरकामध्ये. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तांदूळ असतो, तो तांदूळ ज्यावेळेस आपण त्याची आवणी करतो, लागवड करतो, त्यानंतर ज्यावेळेस ते पीक मोठं होत असतं, असं कधी होत नाही. पहिले तांदूळ तयार होतो, नंतर मग ते त्याचं जे आवरण आहे, तो कोंडा आहे, तो तयार होतो, असं नाही. किंवा अगोदर
कोंडा तयार झाला, नंतर तांदूळ तयार झाला असंही होत नाही. ज्याप्रमाणे ते पीक डेव्हलप होत असतं त्याप्रमाणे एकाच वेळेस तांदूळ आणि एकाच वेळेस तो कोंडा डेव्हलप होत असतो. तसंच गव्हाचं, तसंच मक्याचं. कारण छोट्या प्रमाणात त्याचं आवरण आणि त्याचप्रमाणे आतमधलं ते पीक वाढत असतं आणि एकाच वेळेस ते पूर्णपणे तयार झाल्यानंतर मग आपण ते काढून त्याच्यावर प्रक्रिया करून तो तांदूळ आणि तो कोंडा वेगळा करतो. त्याप्रमाणे अनादी अविद्या जी आहे अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण मायेच्या तम विभागातून पडतो त्याच वेळेस ती आपल्यामध्ये मिक्स होते आणि आपण जसं डेव्हलप होतो तसं ती पण आपल्या बरोबर अनादी अविद्या घट्ट चिकटून डेव्हलप होत असते. ही जरी अनादी शब्द जरी वापरला या अविद्येला, पण अनादी अविद्या जरी शब्द वापरून सुद्धा ती जी अनादी अविद्या आहे ती मात्र स्वतंत्र वस्तू नाही. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही 4 पदार्थ जसे परमेश्वरांनी स्वतंत्र सांगितले आणि त्याला अनादी हा शब्द वापरला, त्याचप्रमाणे अविद्येला सुद्धा परमेश्वरांनी अनादी शब्द वापरलेला आहे. आणि अनादी शब्द वापरल्यामुळे आपल्या मनामध्ये सहजच शंका निर्माण होईल का हा 5वा पदार्थ आहे का, परंतु तो वेगळा पदार्थ नाही, स्वतंत्र वस्तू नाहीये हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ती स्वतंत्रता तिला का निर्माण होत नाही हे आपल्याला लक्षात येईल की जीव स्वरूपात कालवलेली ही अनादी अविद्या भावरूप आहे, म्हणूनच मोक्ष प्राप्ती करून देण्याच्या वेळी परमेश्वर तिचा छेद करतात. ही अनादी अविद्या भावरूप आहे. आता भावरूप हे शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात गेलं पाहिजे की ती आपले जे नकारात्मक ज्या गोष्टी त्या नकारात्मक गोष्टी आपल्यामधले जे दोष आहे ते पुढे जाऊन आपण अभ्यासणार आहे का त्या दोषाची जी सुरुवात आहे, त्या नकारात्मक गोष्टीची जी सुरुवात आहे ती ह्या वस्तूपासून निर्माण होते. आणि ती जी वस्तू आहे ती आपली नव्हती आणि आपली राहणार पण नाही, परंतु ती आपल्या बरोबर आहे आणि म्हणून तिला भावरूप हा शब्द वापरलेला आहे. कारण ती आपल्या बरोबर नव्हती, पुढे राहणार नाहीये आणि त्यासाठी ती जरी आपल्यामध्ये असली तरी तिची संगत मात्र कायमची आपल्याला राहणार नाही. म्हणून ती अनादी शब्द जरी त्या अविद्येला वापरला असला तरी ती जी वस्तू आहे ती काही स्वतंत्रता नाहीये तिच्यामध्ये, किंवा ह्या 4 पदार्थांप्रमाणे 5वा पदार्थ तिला आपल्याला म्हणता येणार नाही. मग परमेश्वर आपल्या कृपाशक्ती करून त्याची अनादी अविद्या छेदू करती, मूळ विद्या छेदू करती. उद्धरण प्रकरणामध्ये 54व्या सूत्रात परमेश्वर या अनादी अविद्येचं अनित्यत्व आपल्याला स्पष्ट करतात की ज्या वेळेस परमेश्वर प्राप्तीच्या योग्यतेचे आपण होतो, या योग्यतेनंतर परमेश्वर आपल्या कृपेनं या अनादी अविद्येचा छेद करतात, मूळ विद्या जी आहे तिचा छेद करतात आणि मग परमेश्वर प्राप्ती आपल्याला होत असते. परमेश्वरातलं हे वैशिष्ट्य आहे, हे विशेषत्व आहे. एकदा पैठणला परमेश्वर रस्त्याने जात असताना पाठीमाग सारंग पंडित जात असतात आणि ते विद्येचं माहेर घर त्यावेळेस, त्यामुळे अनेक पंडित तिथं, अनेक ब्राह्मण लोक, ज्ञानी लोक तिथं होते आणि हे सारंग पंडित तिथं नावारूपाला पोचलेले होते. ते त्याच पद्धतीचे पंडित असल्यामुळे त्यांना सर्व लोक ओळखत होते. सारंग पंडिताच्या पाठीमागे सारं पंडित लोक फिरायचे आणि हे सारंग पंडित परमेश्वराच्या पाठीमागे फिरताना जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा आश्चर्य वाटलं की, आणि त्या आश्चर्यातून त्यांनी सारंग पंडिताला प्रश्न केला की असे काय जाणतात का तुम्ही त्यांच्या पाठीमागे फिरताय. की जेव्हा परमेश्वर ऐकतात आणि त्यांना उत्तर देतात की ह्या जीवाची अनादी अविद्या आम्ही छेद करू जाणतो. म्हणजे परमेश्वराचं परमेश्वरत्व तिथं परमेश्वरांनी स्पष्ट केलेलं आहे, सांगितलेलं त्या लेडीच्या माध्यमातून आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ की जीवाची जी अनादी अविद्या आहे ही कोणीही कधीही छेदू शकत नाही. सर्व देवता एकत्र झाल्या तरी जीवाची अनादी अविद्या छेद करू शकत नाही. आणि जीवाने किती प्रयत्न केला, किती प्रयास केला तरी स्वतःची जी अनादी अविद्या हिचा छेद हा जीव करू शकत नाही. आणि म्हणून ते परमेश्वराचं परमेश्वर होतं तिथं सिद्ध होतं. परमेश्वर स्पष्ट सांगतात की या जीवाची अनादी अविद्या जी आहे ते तिचा छेद करणं
आम्ही जाणतो आणि आम्हीच ते करू शकतो. या उत्तरातून सर्वांनाच त्यांनी स्वतःचं परमेश्वरत्व दाखवलं, सांगितलं. ज्या सारंग पंडिताच्या निमित्ताने परमेश्वर हे इतरांना सांगतात, त्या सारंग पंडितांना सुद्धा परमेश्वराचं परमेश्वर मात्र समजलं नाही शेवटपर्यंत. परंतु आपल्याला परमेश्वराने बोध देऊन आपल्याला या परमेश्वराचं परमेश्वरत्व दाखवलेलं आहे, त्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. म्हणजे आपण किती भाग्यवान आहात याचा आपण विचार केला पाहिजे. की जे सारंग पंडितांना प्राप्त झालं नाही ते आज आपल्याला प्राप्त होतंय. सनिधान असनिधान ही जी गोष्ट आहे ही मानसिकता आहे. त्यात परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलंय, सनिधान जर असेल आणि माझी आज्ञा पालन जर कोणी करत नसेल तर त्या सनिधानाला काही अर्थ नाही, ते असनिधानच आहे. आणि असनिधानी सुद्धा जर मी सांगितलेले आज्ञा प्रतिपालन जर तुम्ही केली तर ते तुमच्यासाठी सनिधानच आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आजही आपल्याला परमेश्वराचं सनिधान आहे, फक्त दृश्य स्वरूप आणि अदृश्य स्वरूप. असनिधान म्हणजे अदृश्य स्वरूप आणि सनिधान म्हणजे दृश्य स्वरूप, एवढाच फरक आहे. आपली तेवढी ताकद नाही आपल्या बुद्धीची, आपल्या प्रयत्नाची, म्हणून आपल्याला परमेश्वर दृश्य स्वरूपात नाहीये. परंतु ब्रह्मविद्या ही आपल्यासाठी दिव्य दृष्टी आहे. या दिव्य दृष्टीच्या या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून आपण परमेश्वराला बघू शकतो, जाणू शकतो. आणि म्हणूनच आज आपण ते निष्ठा, तो भाव आपल्यामध्ये आहे. म्हणून आज आपण देवपूजा करतो, देवपूजेच्या समोर उपार दाखवतो, स्मरण करतो, चिंतन करतो, संकटाच्या वेळेस परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्या वेळोवेळी पावलोपावली आपल्याला प्रचिती येत असते. हे परमेश्वराच्या सन्निधानित्वाचं आपल्याला एक प्रकारे प्रमाणच आहे. म्हणून आपण असं कधी बोलू नये का आम्ही असन्निधानी आहोत, असन्निधानी आहोत. आपण सन्निधानीच आहोत. ही भावना जर आपल्या मनामध्ये जर पक्की झाली तर आपोआपच आपण चुकीच्या वाईट गोष्टीपासून, प्रवृत्तीपासून दूर जाण्याला प्रयत्न करू. का तर आपण परमेश्वराच्या सन्निधानात आहोत. जर आपल्या मनामध्ये जर अशी भावना असेल की आपण असन्निधानी आहोत तर मग आपल्या क्रिया करण्याला, आपण उपर दाखवल्या ज्या भावक्रिया आपण करत असतो त्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. जर परमेश्वर आपल्या समोर नाही तर मग आपण उपार कोणाला दाखवायचा. परमेश्वर जर आपल्या समोर नाही तर आपण स्मरण करून त्याची लीळा आठवून चिंतन कोणाचं करायचं. मग परमेश्वर आपल्या बरोबर आहे, सर्व व्यापक परमेश्वर, सर्व साक्षी परमेश्वर. ही जी भावना किंवा ही जी ज्ञान आहे हे जर आपण आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये उतरवलं तर नक्कीच त्या परमेश्वराचं सन्निधानाची जाणीव आपल्याला सतत पावलोपावली होत राहील. नाहीतरी परमेश्वर म्हणतात मी तुझ्या पाठीच आहे. पाठी आहे म्हणजे आपल्याला पाठ दिसत नाही, आपलीच पाठ आपल्याला दिसत नसेल याचा अर्थ आपण कधीच म्हणत नाही की मला पाठ नाही. म्हणजे परमेश्वर आपल्याला दिसत नाही याचा अर्थ आपण म्हणू शकत नाही की परमेश्वर नाहीये. परमेश्वर असण्याचे अनंत कारण आहे, नसण्याचं एकही कारण नाही. फक्त ती आपली मानसिकता असल्यामुळे आपण नकारात्मक गोष्टीकडे जातो आणि असनिधान असनिधान अशा गोष्टी म्हणत राहतो. ते असनिधानात जीव कधीच नसतो. फक्त त्याचं ते ज्ञान आणि त्या ज्ञानानुसार त्यांनी समजून घेतलेला तो विषय, त्या विषय समजून घेण्याच्या प्रक्रिया कशी आहे त्याच्यानुसार त्याची मानसिकता तयार होते आणि सनिधान असनिधान हा विषय निर्माण होत असतो. सनिधान हा जो विषय हा खूप व्यापक विषय आणि तो जर आपल्या मनामध्ये आपण रुजवला की आपल्याला सनिधान आहे तर ह्या अध्यात्माच्या प्रगतीला आपल्याला आपोआपच खूप सोपेपणा निर्माण होईल. तो रस्ता आपल्याला सुखकर होईल. का तर परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि आपण चालत असताना त्या प्रवासामध्ये परमेश्वराचं साह्य आपल्याला सतत लाभणार आहे, लाभत आहे. ही भावनाच खूप आनंददायी, खूप सुखदायी आणि खूप धीराची निर्माण होऊ शकते. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण सन्निधान असं समजलं पाहिजे आणि सन्निधानच असतं आहे हे आपण, कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय की ह्या जीवाची ज्ञानपाळी एक जरी जीव राहिला तरीही ही सृष्टीचा सार होत नाही. जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत परमेश्वराचे अवतार कार्य चालू आहे, अवतार असतो. आणि जर परमेश्वराचा अवतार आहे हे परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय, फक्त तो आपल्या आजूबाजूला किंवा आपल्याला अदृश्य स्वरूपात आहे म्हणून आपण म्हणतो की असनिधान. परंतु परमेश्वराचं हे कार्य सतत चालू जर आहे तर याचा अर्थ आपल्यासाठी परमेश्वराचं सकळ जीवाचे चिंतन, आपल्यासाठीच नाही अनंत जीवाचं परमेश्वर चिंतन करतात. परमेश्वराला मोठभर महानुभावांना फक्त मोक्षाला नाही न्यायचंय, प्राप्तीला नाही न्यायचंय. तर अनंत जीव जे आहे ते अनंत सर्व जीव मायेच्या
तम विभागात होते आणि या अनंत जीवाला प्राप्तीला नेण्यासाठी परमेश्वराने अनंत जीवाला बाहेर काढलेले. त्यावेळेस मुठभर महानुभावांना बाहेर काढलं, त्यांना महानुभाव बनवून प्राप्तीला घेऊन जायचा हा सर्व उपद्याप केला असं होत नाही. फक्त त्याच्या योग्यते अयोग्यते प्रयत्नानुसार कर्मानुसार विकल्पानुसार त्याचा प्रवास हा ठरलेला असतो. पहिलीतला विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो, 10वीतला विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो. तर मागं पुढं होणार आहे का, तर त्याचा प्रवासच सुरुवात मागं पुढं झालेली आहे. त्याचा प्रयत्न हा महत्वाचा असतो आणि म्हणून प्रयत्नवादी हा आपला धर्म आहे, हा आपण समजून घेतला पाहिजे. आपला धर्म 1% प्रारब्धवादी आणि 99% प्रयत्नवादी. कारण प्रयत्न करी दैवाचे साह्य. अनार्जित दाता परमेश्वर आपल्याला जे अर्जन केलेलं नाही ते सुद्धा देण्याची तयारी ठेवतो. ही कशाच्याद्वारे? फक्त प्रयत्नाद्वारे. जर आपला प्रार्थना असेल, आपला प्रयत्न असेल आणि आपला हट्ट असेल, तर जे आपण मिळवलेलं नाहीये तेही जर परमेश्वर देण्याच्या तयारी ठेवतो, याचा अर्थ आपला धर्म प्रयत्नवादी आहे, प्रारब्धवादी नाहीये. प्रारब्ध हा 1% आपली जोड असेल, आपलं पाठीमागची योग्यता असेल, किंवा आपण ज्या योगायोगाच्या गोष्टी आपण म्हणतो तो फक्त 1% पकडा. इतर कर्मराटीमध्ये हे उलट होतंय. प्रयत्न हा कमी पडतो आणि प्रारब्धावरती नशिबावरती जोर देणारे आणि विश्वास ठेवणारे लोक खूप जास्त तुम्हाला दिसतील. परंतु परमार्ग हा प्रयत्नवादी असल्यामुळं तुमचा प्रयत्न त्या प्रयत्नानुसार फळ आणि प्राप्ती ही होत असते. म्हणून आपण या परमेश्वराच्या मार्गाचा, अध्यात्माच्या प्रगतीचा सतत प्रयत्नात आपण असलो पाहिजे. आणि तो प्रयत्न मग शास्त्राचा, अभ्यासाचा असेल, आचरणाचा असेल, विचाराचा असेल, आपला जो बी रस्ता आपण कापत असतो त्याच्यामध्ये सतत आपला प्रयास, आपला प्रयत्न असला पाहिजे. परमेश्वराची कृपा आणि या कृपेच्या माध्यमातून या अनादि अविद्येचा परमेश्वर छेद करतात आणि त्या छेदानंतरच परमेश्वर आपल्याला प्राप्तीला घेऊन जात असतात. हा जो अविद्या पदार्थ आहे, भावरूप जीवस्वरूपात कालवलेला जरी असला किंवा जीवस्वरूप अविद्येने युक्त जरी असला, याचा अर्थ हे दोन्ही पदार्थ निरनिराळे असून मागाहून कोणीतरी केव्हा तरी ते एकमेकात मिसळले, युक्त केले असे नव्हे. अनादि काळापासून जीवस्वरूपात ही अविद्या आहे, म्हणून तिला अनादि अविद्या असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे भाताचं उदाहरण परमेश्वराने समजून सांगितलं, त्याप्रमाणे त्या वेगवेगळ्या नाहीये, कोणीतरी नंतर मिसळली, आपल्यामध्ये आली असा विषय होत नाही. जीवाचा माथा जो आहे अनादि अविद्या असे का, असं विचारमाळिकेतले 34व्या सूत्रातून परमेश्वरांनी स्पष्ट केलेले. जीव हा अनादि आहे, तसाच ही अनादि अविद्या जी आहे तिला सुद्धा अनादि शब्द वापरला. याचा अर्थ ती आपल्याबरोबरच होती आहे, कोणी मिसळलेली नाहीये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे सहारातल्या 11व्या व 12व्या सूत्रामध्ये अनित्य वर्गीय अनादि अविद्या क्रमले पुरेती. म्हणजे अनित्य जी अनादि अविद्या आहे ती कर्मलेपानी कशी उरते आणि तिला आता अनादि जरी म्हटलं पण अनित्य सुद्धा म्हटलेलं आहे. तर ही अनित्यता त्या जी अनादि अविद्येमध्ये कधी निर्माण होते? जेव्हा कृपा करून परमेश्वर या अनादि अविद्येचा छेद करतात, तिला नष्ट करतात, तेव्हा ती नित्य राहत नाही, ती अनित्य या वर्गामध्ये मोडते. आणि म्हणून चौथा पदार्थ प्रमाणेच पाचवा पदार्थ या अनादि अविद्या होऊ शकत नाही. का? तर जीव जसा नित्य आहे, देवता जशा नित्य आहे, प्रपंच जसा नित्य आहे, परमेश्वर जसा नित्य आहे, तशी ही अनादि अविद्या मात्र नित्य नाही. अनादि जरी असली तरी ती नित्य नाहीये. हे आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की अनादि अविद्या कर्मलिप्त जीव मायास्वरूपी असते. उद्धरण प्रकरणातलं हे 54व्या सूत्रातून आपल्याला परमेश्वरतेचं अनादित्व जरी सांगित असलं तर अनित्यता सुद्धा आपल्याला ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि नंतर मग परमेश्वर आपल्या कृपाशक्ती करून त्याच्या अनादि अविद्या छेदू करती, मिळविद्या छेदू करती, अज्ञान छेदू करती. या छेदल्यानंतर परमेश्वर प्राप्तीला आपल्याला परमेश्वर घेऊन जात असतो. यावरूनच, या सूत्रांवरून आपल्याला परमेश्वर समजून सांगण्याचा प्रयत्न करताय किंवा समजून सांगताय की अनादि काळापासून असलेले जीवाचे अविद्येचे जे युक्तत्व आहे, शाही पाणी न्यायाप्रमाणे व तांदळाप्रमाणे म्हणता येईल, परंतु जीव स्वरूपी भाताच्या दाण्याप्रमाणे किंवा धान्याप्रमाणे असते. भात काढल्यावर जसं कोंडा एकीकडे पडून तांदळाचा शुद्ध दाणा निराळा निघतो, त्याचप्रमाणे अविद्या छेदानंतर कोंड्याप्रमाणे असलेली ही अविद्या वेगळी होऊन शुद्ध जीवस्वरूप शिल्लक राहते. शुद्ध तांदळाचा दाणा जसा मुळापासून कोंड्याने युक्त असतो, तसे शुद्ध जीवस्वरूप जे आहे ते कोंड्याने युक्त ज्या
तांदूळ जसा कोंड्याने युक्त असतो तसा अनादि अविद्येने सुद्धा हा जीव युक्त असतो. परंतु शुद्ध जीव स्वरूप केवळ जे अनादि काळापासून अविद्येने युक्त असते, परंतु काढल्यानंतर जसा तांदूळ वेगळा होतो तसं याचा छेद केल्यानंतर सुद्धा तांदळाच्या दानाप्रमाणे हा जो जीव आहे वेगळा होतो आणि त्याचं जे मूळ स्वरूप आहे केवळत्व ते त्याला निर्माण होत असतं. या तांदळाच्या दाण्याप्रमाणेच या जीवाची प्रक्रिया होत असते, जीवावर प्रक्रिया होत असते. प्रथम हे दोन्ही एकत्र असल्यानंतर वेगळे करता येतात आणि त्या कोंड्याची नष्टत्व निर्माण होतं. तसंच अनादि अविद्येचं नष्टत्व निर्माण होऊन ते निरनिराळ्या होतात आणि अनादि अविद्या स्वतंत्र जी वस्तू आहे ती नाहीये हे आपल्या लक्षात येतं, कारण ती नंतर नष्ट होते. आणि ह्या नष्टत्वामुळेच त्या अनादि अविद्येला नित्य हा शब्द वापरला गेलेला नाहीये हे आपल्या लक्षात येईल. आता अनादि आदि नाही याचे अनादि बोलीचे. अनादि शब्दाची व्याख्या परमेश्वराने आपल्याला केलेली आढळते की ही अविद्या जीवाला कधी लागली असे सांगताच येत नाही आणि माहिती पण नाही. म्हणून जीवाला लागलेली अविद्या ही पण अनादीचीच, कारण आपल्याला विशिष्ट वेळेला ती सांगता येणार नाही कोणत्या पद्धतीनं कोणत्या वेळेला कुणी लावली, आणि म्हणून तिला अनादि हा शब्द वापरला जरी असला परंतु अनादि अविद्या ही अनित्य आहे. का तर ती नंतर नष्ट होणारी असल्यामुळे तिला अनित्य हा शब्द वापरला जातो आणि म्हणून त्या 4 पदार्थाप्रमाणे ती 5वी पदार्थ होऊ शकत नाही. अविद्येला स्वतंत्र पदार्थ न म्हणण्याचं मुख्य कारण की ती अनादि जरी असली तरी नित्य मात्र नाही, तिला अंत आहे, शेवट आहे. परमेश्वर ज्या वेळेस ईश्वर स्वरूपात पावन होणाऱ्या जीवाची अविद्या छेद करतात त्यावेळेसच ती वेगळी होऊन तिचा पूर्णपणे नायनाट होतो. या अनित्यतेमुळे परमेश्वराने तिला स्वतंत्र पदार्थ म्हणून उल्लेख केलेला नाही. नित्य वर्गात तिला स्थान न देता अनित्य वर्गात स्थान दिलेले आहे. अनित्य वर्गी अनादि अविद्या करमले पुरेती 6 11वं सूत्र, यातून या अनादि अविद्येचं अनित्यत्व आपल्याला परमेश्वर सांगतात. जीव स्वरूपात कालवलेल्या अनादि अविद्येने युक्तत्व अत्यंत दृढ असते. इतर कोणालाही कशानंही ही अविद्या जीव स्वरूपापासून दूर करता येत नाही. सर्व देवता एकत्र झाल्यानं जरी एखाद्या जीवाची जरी अनादि अविद्येचा छेद करायचं म्हटलं तरी त्यांच्या मर्यादित ती गोष्ट येऊ शकत नाही किंवा ते करू शकत नाही. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल केवळ परमेश्वरच या आपल्या सामर्थ्याने व कृपादृष्टीने अविद्येचा छेद करू शकतात. उद्धरणातल्या या 54व्या सूत्राप्रमाणे ही सूत्र परत परत आपल्या समोर येत आहे, कारण त्याच्यातलं जे स्पष्टीकरण, त्याचं जे प्रमाण आहे हे आपण घेतलं पाहिजे. मग परमेश्वर आपल्या कृपाशक्ती करून त्याच्या अनादि अविद्या छेदू करतात, मूळ विद्या छेदू करतात, ते अज्ञान छेदू करतात. कसे ते परमेश्वराने वज्रकिटकीच्या दृष्टांतातून स्पष्ट केलेले आहे. मागेही हा वज्रकिटकीचा दृष्टांत आपल्याला पहिल्याच सत्संगामध्ये आला होता, परंतु ही अनादि अविद्या या जीवाला कशी चिकटलेली आहे आणि ती चिकटलेली अनादि अविद्या परमेश्वर कसा छेद करतात या वज्रकिटकीच्या दृष्टांतातून आपल्याला परमेश्वर स्पष्ट करतात. आजच्या सत्संगामध्ये या जीवाला लागलेली अनादि अविद्या, तिचं युक्तत्व, ती कशा पद्धतीने कधी केव्हा चिकटली आणि ती अनादि जरी असली तरी ती नित्य कशी नाही, ती नष्ट कशी केव्हा परमेश्वर करतात आणि ते नष्टत्व करण्याचा जो अधिकार आहे, ती योग्यता आहे, ती फक्त परमेश्वरामध्येच असते हे आपण बघितलं. खरं म्हणजे हे तत्वज्ञान जे आहे, तुम्हाला अगोदरही मी सांगितलं की अत्यंत कोरडं असल्यामुळे ते आपल्याला समजून घेण्याला थोडं जडजड वाटेल, परंतु हेच तत्वज्ञानाची जेव्हा आवड निर्माण होईल, तुम्हाला पुढे पुढे जाऊन या जीवाविषयी उत्सुकता निर्माण होईल, आपलीच आपल्याविषयी उत्सुकता निर्माण होईल, चिकित्सा निर्माण होईल आणि त्या चिकित्सेतून आपणच आपल्याला जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळेस आपण आपल्याला जाणून घेऊन आपल्यामध्ये बदल घडवण्याचा आपण प्रयत्न करू, त्याच वेळेस आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडू शकतो. अन्यथा आपण जर प्रयत्न नाही केला आपल्यामध्ये बदल करण्याचा तर कधीही कोणीही आपल्यामध्ये बदल घडवू शकत नाही. अप्रत्यक्षरित्या परमेश्वर सुद्धा आपल्यामध्ये बदल घडवू शकत नाही. अशी कितीतरी या चरित्रामध्ये पात्र आहे का परमेश्वर त्यांच्याकडून अपेक्षा करतात, परंतु अपेक्षा जरी करत असल्या तरी परमेश्वराने त्यांना कानाला धरून डायरेक्ट ती गोष्ट कोणतीही करायला लावली नाही. कारण का तर या
जीवाच्या स्वतंत्रतेला परमेश्वर कधीही हात लावत नाही. आपला प्रयत्न आणि आपल्या प्रयत्नाला सहाय्य करणं, त्याला यश देणं हे परमेश्वराचं काम असतं. परंतु सुरुवात आपण केली पाहिजे. प्रयत्न करी दैवाचे सहाय्य, म्हणजे प्रयत्न आपण केला पाहिजे तेव्हा सहाय्य होईल. प्रयत्नच नाही केला तर सहाय्य होत नाही. आपण आपले पण या शास्त्राला दिलं तर आपण ते परमेश्वर आपल्याला देतात. आपण जर सुरुवातच नाही केली, एक पाऊल आपण जर टाकला तर परमेश्वर 10 पावलं टाकत असतात. अशा अनंत लीळेतून आपल्याला समजून घेता येईल. म्हणून प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण जीव अभ्यासात असताना आपल्याविषयी उत्सुकता, आपल्यामध्ये काय आहे काय नाही आहे आणि कशा पद्धतीचं आहे हे समजून परमेश्वर जसे सांगतात आपल्याला त्याचप्रमाणे त्याच्यावरती उपाय पण सांगतात. नुसतं सांगून मोकळे होत नाही. आणि म्हणून आपण महानुभाव जे लोक आहे किंवा आपण बोध झालेले जे लोक आहे त्यांना हे माहीत आहे अनादि अविद्या आपल्यामध्ये आहे, कशी आहे आणि तिचे पुढे जाऊन कसं रूपांतर वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टीत होत असतं हे माहीत झाल्यामुळे त्याच्यावरती आपण उपाय करून ती आपल्यातून कशी कमी करता येईल, तिच्यावर कसा संयम ठेवता येईल आणि कशा पद्धतीनं आपलं नकारात्मक विचार होकारात्मक मध्ये बदलता येतील, जे आपल्याला ऊर्ध्वगतीचे गुण कसे निर्माण करता येईल हे आपल्याला माहीत आहे का, तर परमेश्वराने ते उपाय रूपात आपल्याला सांगितलेले आहे. परंतु त्याचा प्रयत्न करून त्याच्यावरती प्रगतीला आपण नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या सत्संगामध्ये आपण ज्याचं चिंतन केलं, जे जे सूत्र आले त्याचं प्रकरणवश जर तुम्ही बघितला तर ते अधिक सूत्र आपल्याला स्पष्टीकरणात्मक समजतील, लक्षात येतील. पुढे जाऊन आपण आपल्या जीवाच्या या गुणाच्या संदर्भात, दोषाच्या संदर्भात ज्या ज्या वचनं येतील त्या वचनाच्या अनुषंगाने जे जे प्रकरणवश म्हणजे लीळा येतील ते आपण अभ्यासण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. याचं तुम्ही चिंतन करावं. पुढे जाऊन आपल्याला वज्र किटकीचा दृष्टांत समजून घ्यायचा आहे आणि तो समजून घेतल्यानंतर ह्या जीवामध्ये कशा पद्धतीनं या अनादि अविद्येच्या माध्यमातून दोष निर्माण झाले आणि ते दोष कशा पद्धतीचे कसे चिकटले आणि ते चिकटलेले दोष आपल्याला कसे काढता येतील, ती ऊर्ध्व कशी करता येतील याचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला नक्की जे सत्संग आवडत असतील. अनेक लोकांनी त्याच्या प्रतिक्रिया दिल्या. सत्संगाचे लोक रेकॉर्डिंगची अपेक्षा करतात, परंतु एकाच वेळेस जास्त सांगणं आणि ती पचवण्याची ताकद आपली निर्माण करणं हे थोडं अवघड असल्यामुळं अत्यंत शांततेने आपण लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. लोकांच्या अपेक्षा खूप आहे, प्रयत्न पण आपला तसा पद्धतीचा आपण करणार आहोत. परंतु नकारात्मक गोष्टीकडे लोकांचा कल जास्त आहे, कारण नकारात्मक गोष्टीमुळं वाद निर्माण होतात. परंतु आपली तशी ठेवण असल्यामुळं आपल्याला त्याच गोष्टीचा इंटरेस्ट निर्माण होत असतो. लोक अपेक्षा करतात ह्या विषयावरती बोला, त्या विषयावरती बोला, पण ते विषय सुद्धा वादातीत असतात. त्याच्यामुळं वेळेनुसार सत्संगामध्ये त्या गोष्टीचं स्पष्टीकरण मी वेळोवेळी करणार आहे. परंतु तोच विषय घेऊन त्यावर बोलणं आणि त्या बोलण्यातून लोकांपर्यंत जाणं थोडंसं मर्यादा निर्माण होत असते. म्हणून ज्यांनी अपेक्षा केलेली आहे, ज्यांनी प्रश्न पाठवलेले आहे, जे फोन करून मला सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पुढे जाऊन असेच सत्संग आपण घेत राहणार आहोत आणि पुढे जाऊन नक्कीच तुम्हाला याची फायदा तर होईलच, परंतु आवड पण निर्माण होईल ही शाश्वती मी तुम्हाला देऊ इच्छितो. तुम्हाला हे समजत राहो याचा उमट परमेश्वराने आपल्याला तुम्हाला देव हीच सदिच्छा व परमेश्वराकडे प्रार्थना करून तुमच्या शुभचिंतन चिंतितो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.